जाफराबाद चिखली मार्गावर पहाटेचा कारला लागलेल्या आगीत अकोल्याच्या नितीन गवडींचा दुर्दैवी मृत्यू। कार झाडावर आदळली अन क्षणात पेटली। वेळेवर मदत न मिळाल्याने चालकाचा गाडीतच होरपळून अंत। जालन्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे। जाफराबाद चिखली मार्गावर रविवारी पहाटे एक अत्यंत भीषण अपघात झाला। एका भरधाव अल्टो कारने रस्त्याशेजारील झाडाला जोरदार धडक दिली आणि धडकेनंतर काही क्षणातच कारने पेट घेतला। या आगीत कार चालकाचा गाडीतच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की क्षणात होत्याचे नव्हते झाले। मिळालेल्या माहितीनुसार या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटली असून नितीन प्रभाकर गवडी वय 35 वर्ष असे या मृत तरुणाचे नाव आहे। नितीन हे अकोल्यातील रूपचंद नगर येथील रहिवासी होते। रविवारी पहाटेच्या सुमारास नितीन गवडी हे आपल्या अल्टो कारने जाफराबाद चिखली मार्गावरून जात असताना अचानक त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याशेजारील एका मोठ्या झाडावर जाऊन आदळली। धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला। धडक बसताच कारने अचानक पेट घेतला आणि काही वेळातच आगीच्या ज्वालांनी संपूर्ण कारला वेढले। अपघात पहाटेच्या सुमारास झाल्यामुळे रस्त्यावर वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ खूपच कमी होती। परिणामी नितीन यांना वेळेवर कोणतीही मदत मिळू शकली नाही। अपघाताच्या धक्क्यामुळे ते गाडीतच अडकून पडले आणि त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही। या भीषण आगीत होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्यात आली, मात्र तोपर्यंत कार आणि चालक दोघेही पूर्णपणे जळून खाक झाले होते। अपघाताचे नेमके कारण काय? नितीन यांना झोपेची डुलकी लागली, कारचा वेग जास्त होता की गाडीत काही तांत्रिक बिघाड झाला होता, या सर्व बाजूंचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव करत आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे अकोल्यातील गवडी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। 35 वर्षाच्या एका तरुण चालकाचा असा अंत होणे अत्यंत मनाला चटका लावून जाणार आहे। सर्व वाहन चालकांना आवाहन करतो की रात्रीचा किंवा पहाटेचा प्रवास करताना वेगावर नियंत्रण ठेवा। थकवा किंवा झोप येत असल्यास गाडी बाजूला थांबवून विश्रांती घ्या, कारण तुमचा सुरक्षित प्रवास हीच तुमच्या कुटुंबाची सुरक्षा आहे।